हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। वसई विरार नाला सुपाऱ्यातले रस्ते जलमय, जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, महापालिकेचा नाले सफाईचा दावा फूट। पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता, 2 दिवस जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। आज ठाणे पालघरमध्ये शाळांना सुट्टी, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची खबरदारी। वीकेंडला पावसाचा जोर वाढणार, आज आणि उद्या मुंबईत जोरदार पावसाचा इशारा, मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाणं टाळा, प्रशासनाच्या सूचना। मुंबईत गेल्या 24 तासात अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस, वांद्रेतल्या सुपारी टाकी महापालिका शाळा परिसरात 143 मिलीमीटर पावसाची नोंद, पूर्व उपनगरात सुद्धा पावसाचा जोर कायम। आज कल्याण डोंबिवलीमध्ये शाळांना सुट्टी, तर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द, अतिवृष्टीचा इशारा असल्यानं प्रशासनाचे आदेश। रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा अंदाज, नदी नाल्यांना पूर, अनेक भागात पाणी साचलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा वाढता जोर, चिपळूणमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणांची एनडीआरएफकडून पाहणी, वाशिष्ठी आणि शिवनदी परिसरात पाहणी। आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद, आंबेनळी घाटात 3 दिवसात 2दा दरडी कोसळल्या, सुरक्षेच्या कारणास्तव घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद। गोसेखुर्द धरणातून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती, ताप अशक्तपणामुळे उपचारांसाठी केलं भरती, शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची। मुंबई एशियाटिक सोसायटीची आज निवडणूक, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेंच्या एशियाटिक टुमारो पॅनलला मान्यवरांचा पाठिंबा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान, महायुतीचे 7 तर 1 अपक्ष संचालक बिनविरोध, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना। सलमान खानच्या घराबाहेरच्या गोळीबार प्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या लहान भावाची शरणागतीसाठी अर्ज, आरोपी अनमोल बिश्नोईचा मकोका विशेष न्यायालयात अर्ज। संभाजीनगरमधला किळसमाणा प्रकार समोर, इंजिनिअरिंग कॉलेज कॅन्टीनमध्ये पोह्यात अळी, भातामध्ये झुरळ, अन्न आणि औषध प्रशासनाची कॅन्टीनवर धडक। नाफेडकडून कांद्याच्या खरेदी दरात पुन्हा वाढ, खरेदी दरात क्विंटल मागे 145 रुपयांची वाढ, नवीन दर 1,875 रुपये प्रति क्विंटल। बस आज मँचेस्टरमध्ये रंगणार भारत इंग्लंड दुसरा T20 सामना, वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे चाहत्यांचे डोळे। अर्जेंटिनाचा केप वर्डेवर थरारक विजय, चुरशीच्या सामन्यात 3-2 मिळवला विजय।